एकशाची मुलगी रस्त्याच्या कडेनं एका दुकानामध्ये जात होती। मग दुकानामध्ये जात असतानाच पाठीमागून मोटरसायकलवर दोन व्यक्ती आले आणि त्या दोन व्यक्तींनी त्या मुलीला उचललं, जबरदस्ती गाडीवर बसवलं आणि त्याच परिसरामध्ये असणाऱ्या एका लॉजवर नेलं आणि लॉजवर नेऊन तो जो आरोपी आहे त्या मुलीला म्हणतो की माझ्यासोबत लग्न कर नाही तर तुला जीवे मारेल अशी धमकी त्या मुलीला दिली आणि त्या मुलीबरोबर त्या लॉजवर जबरदस्ती अत्याचार केला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील वारजे परिसरामधील उत्तमनगर येथील लॉजवर घडलेली घटना आहे आणि तारीख आहे 21 मार्च रोजी दुपारी 12-12:30 वाजेच्या सुमारास घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक मुलगी आहे आणि ती रस्त्याच्या कडेनं एका दुकानामध्ये जात होती। मग दुकानामध्ये जात असतानाच पाठीमागून मोटरसायकलवर दोन आरोपी आले आणि त्या दोन आरोपींनी त्या मुलीला उचललं, जबरदस्ती गाडीवर बसवलं आणि गाडीवर बसून उत्तमनगर इथल्या एका लॉजवर नेलं। आता लॉजवर नेल्यानंतर तो जो एक आरोपी आहे त्या आरोपीनं त्या मुलीला धमकी दिली आणि सांगितलं माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुला जीवे मारून टाकेल। आता जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणी गपचूप बसली आणि गपचूप बसल्यामुळं तो जो आरोपी आहे त्या आरोपीनं त्या मुलीबरोबर नको ते कृत्य केलं, तिच्याबरोबर अत्याचार केला। आता हा सगळा अत्याचार केल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला आणि त्या मुलीबरोबर अत्याचार झाल्याचं उघड सुद्धा झालं। जसं हे सगळं प्रकरण उघड झालं तसं परिसरामध्ये एकच संतापाची लाट उसळली आणि ते जे दोन आरोपी आहेत यांच्या विरोधात जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला। आता ते जे दोन आरोपी आहेत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून तो जो लॉजचा मालक आहे त्याच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे आणि लॉजचा जो मॅनेजर आहे त्याच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। एका मुलीबरोबर अशा पद्धतीची घटना घडल्यामुळं त्या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत। पण मात्र ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय त्यामुळं अशा आरोपींना कायद्याचा धाक राहिलाय का नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय। म्हणून परिसरामध्ये आणि पुण्यामध्ये या आरोपींविरोधात एकच संतापाची लाट उसळलेली आहे। आता ज्या पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो।